अंबड शहरातील इकराच्या शोधासाठी मुख्यमंत्र्यांना घनसंगी तहसीलदारमार्फत निवेदन. जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील फैसलाबाद कॉलनीमधून इकरा अमजद मनियार या 3 वर्षाची चिमुकली बेपत्ता झाली आहे. 25 दिवस उलटून गेले तरी अद्याप तिचा शोध लागलेला नाही. सदर घटनेमध्ये अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असून अद्याप तपास व शोध लागलेला नसल्याने सदर घटनेमध्ये CID, SIT, CBI व राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून तातडीने तपास करावा अशी मागणी धर्मवीर सामाजिक क्रांती संघटना प्रांताध्यक्ष रामभाऊ घोगरे पाटील यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना करण्यात आली असून सदरची मागणी घनसंगी तहसीलदार योगिता खटावकर यांच्यामार्फत करण्यात आली आहे. यावेळी घनसंगी शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, उद्योगपती, व्यापारी, डॉक्टर असोसिएशन, वकील महासंघ, आजी माजी नगरसेवक या सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी तीव्र निषेध करून पाठिंबा दर्शवला आहे. तसेच सदर दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन चिमुकली इकरास न्याय देण्यासाठी तातडीने शासन दरबारी पावले उचलावीत अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे. सदरचं निवेदन आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी 4 वाजता घनसंगी तहसीलदार योगिता खटावकर यांना देण्यात आले. बेपत्ता झालेली आहे. आमची शासनाकडे ही मागणी की याच्यामध्ये CID, CBI किंवा SIT, राष्ट्रीय महिला आयोग किंवा राज्य महिला आयोग याच्यामार्फत आम्हाला तातडीनं या मुलीचा शोध घेऊन द्यावा व चिमुकली ताबडतोब या परिवाराला शोधून द्यावी अशी विनंती आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर शासनापर्यंत आमच्या भावना पोहोचवतात आणि ही अपेक्षा व्यक्त करतो. आजचा पेपर जर बघितलं संभाजीनगरची मोठ्या व्यापारीची अवघ्या 12 घंट्यात एक मुलगा जर शोधून काढतात तो बी 14 वर्षाचा आणि गरीब घरची मुलगीचा शोध होत नाही. काहीतरी एखादा क्ल्यू तरी दाखवा तुम्ही किंवा पोलिसांनी कारवाई काय केली नेमकं एखादं काहीतरी सांगायला पाहिजे त्याच्या घरच्याला त्यांचे काय जीव म्हणत असेल त्यांच्या आईवडील. त्याच्यामुळे एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा जर तात्काळ शोध घेत असेल आणि साधारण एखाद्या गरीबाचं होत नसेल तर चुकीची गोष्ट आहे. आणि तात्काळ याला कारवाई करून पोलिसांचा तपास काढून स्थानिक पोलिसांना एखादा गाळ झालेला मुलगा सापडत झाला पाहिजे. हा सगळ्यांच्या लेकरा बाळांचा विषय याच्यावर काय 5-6 दिवसात आणि तुम्ही शासनाच्या वतीनं हे जे पोस्टर आहे शासन स्तरावर याची जास्त ॲडव्हर्टाईज झाली पाहिजे, प्रत्येकाच्या घरापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे शासन किती याच्यामध्ये तत्परता आहे तुम्ही जास्तीत जास्त हे लोकांपर्यंत विनंती करतो. दिनांक 12/1/2025 या दिवशी अंबड शहरातील फैसलाबाद कॉलनीतून चिमुकली इकरा अमजद मनियार ही गायब झालेली आहे आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला अजूनही तिचा शोध लागलेला नाही. जवळजवळ आज 25 ते 26 दिवस उलटून गेलेले आहेत. आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि 6 दिवसापूर्वी पालकमंत्र्यांना देखील आम्ही भेटून आमच्या शिष्टमंडळाने निवेदन दिलेलं आहे. आता जवळजवळ 25 ते 26 दिवस झालेत तरी देखील चिमुकली इकराचा अजून शोध लागलेला नाही. तर आमची मागच्या अन्नत्याग उपोषणापासून ही मागणी आहे की चिमुकली इकराला जवळजवळ 25-26 दिवस झालेत तुम्ही हिचा CID, CBI, SIT या यंत्रणेमार्फत तुम्ही शोध का घेत नाहीत, ही आमची प्रमुख मागणी आहे. शासनाला जर अजूनही लक्षात येत नसेल तर येत्या 10 तारखेला जालना जिल्ह्याची आणि अंबड शहरामध्ये जालना जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांची मिळून अंबड शहरामध्ये एक तातडीची महानिर्णायक बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीमध्ये सर्व समाजाला विचारात घेऊन पुढील आंदोलनाची आम्ही दिशा ठरवणार आहोत. आता तहसीलदार मॅडमला वकील असोसिएशन आणि डॉक्टर्स असोसिएशन, व्यापारी महासंघ आणि इथल्या सर्व सामान्य उद्योगपती, व्यापारी, नागरिकांनी मिळून एक निवेदन दिलेलं आहे की आमच्या भावना, आमचं दुःख हे शासनापर्यंत पोहोचवा, एवढीच कळकळीची विनंती आम्ही आता तहसीलदार मॅडमला केलेलं आहे. जिल्ह्यातील जे जिल्ह्याचं प्रशासन आहे त्यांना अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यामध्ये ताबडतोब तातडीचे पावलं उचलून शासनाला सरकार दरबारी आमची मागणी मांडावी, एवढीच विनंती करतो. धर्मवीर रामभाऊ घोगरे पाटील.